मध्ये सूचना क्रमांक 4 सभापती महोदय वितरित केल्याप्रमाणे सभापती महोदय, सन्मान्य मंत्री महोदयांनी उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे की एक गंभीर विषय मराठा समाजाच्या साम्राज्याच्या नकाशा संदर्भातला आहे, जो या ठिकाणी ज्यावेळी आरटीआय मध्ये त्याचं उत्तर सभापती महोदय त्या ठिकाणी मिळालं ते 7/1/2026 ला आरटीआय मध्ये एक उत्तर एका संबंधित व्यक्तीला मिळालं. परंतु इथं आपण या ठिकाणी सांगताय की 30 जानेवारी 2026 ला केंद्रीय शिक्षण मंत्री यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रान्वये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचा व्यापक स्वरूपात अभ्यासक्रमात समावेश करण्याविषयी सीबीएसईला विनंती केली. परंतु त्याच अनुषंगानं एनसीईआरटी नवी दिल्ली यांच्या इयत्ता 8वीच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचे विषय द राईज ऑफ मराठा या पाठाचा समावेश केला आहे. आता ह्यावेळी जे तुम्ही सूचना दिल्या त्यावेळी या नकाशा संदर्भात तुमची चर्चा झाली नाही का? ज्यावेळी या सगळ्या गोष्टीची तुम्ही पाठ थोपटून घेतली, आम्ही अभिनंदन केलं की सरकारनं या ठिकाणी जवळजवळ 2200 ते 2500 शब्दात माहिती आज आली, त्याबद्दल आम्ही कौतुक केलं की याचा पाठपुरावा झाला, त्याबद्दल अभिनंदनच आहे. परंतु ज्यावेळी ही सगळं करत असताना त्यावेळी सरकारच्या लक्षात आलं नाही का या नकाशाच्या संदर्भात? अगदी आरटीआय मध्ये माणूस त्या ठिकाणी माहिती काढतो आणि मग सरकार जागं होतं. त्यात देखील शेवटचं वाक्य आपल्या उत्तरातलं आपण बघितलं तर इयत्ता 8वीच्या सामाजिक शास्त्र विषयाच्या हिंदी व उर्दू माध्यमाच्या पुस्तकातून तो वगळला आल्याचं दिसून येतं. या संदर्भात आवश्यक सुधारणा करण्याची विनंती केंद्र शासनाला करणार. म्हणजे विनंती फक्त ताबडतोब तुम्ही एखादं शिष्टमंडळ घेऊन पंकजजी तुम्ही गेला असता तरी हरकत नव्हतं. तुमच्या नेतृत्वाखाली जाऊन शिष्टमंडळ भेटून ताबडतोब दुरुस्ती या ठिकाणी केली पाहिजे. ती सभापती महोदय यातला सिरियसनेस यात प्रश्न सभापती महोदय यातला तुम्ही काय कार्यवाही करणार, कडक कारवाई काय करणार हे घ्या ना प्रश्न. सभापती महोदय यातला सिरियसनेस लक्षात घेता सरकार टाइम बाउंड काय कारवाई यामध्ये करणार आहे का? कारण की दुसऱ्या वाक्यात तुमची 19 तज्ञांच्या समितीचा एक उल्लेख तो येतो, तो मग यासाठी आहे का? कारण की त्यात तुम्ही म्हणलेलं आहे, त्यात नकाशा हा उल्लेख केलेला आहे, काल रेषा सेकंड अँग्लो मराठा वॉर 1803-1805, मग त्याच्या आधीचा विषय त्यामध्ये येणार आहे का? याचा सविस्तर खुलासा सरकारने करावा. त्याच्यावर जास्त नाही हो, एक त्यांना नाही. तुम्ही सभापती महोदय, सन्माननीय सदस्य सतेजी पाटील यांनी विधान परिषद नियम 93 अन्वये दिलेल्या सूचनेच्या अनुषंगाने सभागृहाला माहिती देऊ इच्छितो की केंद्रीय माध्यमिक शिक्षक मंडळाचा म्हणजे सीबीएसईचा सिलेबस हा एनसीईआरटी तयार करते आणि आतापर्यंत म्हणजे आता आपण 2026 मध्ये आहोत, आतापर्यंत ह्या एनसीईआरटीच्या सिलेबस मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा फक्त मंत्री महोदय, माननीय मंत्री महोदय द्विरुक्ती करू नका. हे 93चं जे फक्त 2 ते 2.5 पानामध्ये उत्तर द्या, ते मान्यच केलं. आधी आभार मानते तुमचे की केंद्र सरकारनं तो जवळजवळ 22 पानांचा त्या ठिकाणी स्वतंत्र चॅप्टर दिला, बरोबर आहे. असं असताना बरोबर नाही, त्याच्यामध्ये आधीच्या काळामध्ये जे काही होतं, आधी काय होतं, मोगलांचा, पेशव्यांचा आणि ईस्ट इंडिया कंपनीचा इतिहास होता, तो त्या ठिकाणी कमी करून या ठिकाणी पूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म, बालपणीचं शिक्षण याच्यावरती विस्तृत आता इतिहास आणि जवळजवळ किती 2200 पानांचा 22 पानांचा देण्यात आला. परंतु एक मिनिट, ऐकून घ्या, थोडं ऐकून घ्या. सभापती महोदय, सभापती महोदय संरक्षण द्या मला. तुम्ही ऐकून घ्या 2 मिनिटं. नाही, मला संरक्षण द्या, ऐकून घ्या. मला संरक्षण द्या सभापती महोदय. मला उत्तर दोन राहिले. 2 मिनिट ऐकून घ्या. हे कधी स्वीकारत नाही की जो फक्त 2-2.5 पानामध्ये होता. सभापती महोदय चालले ते बोलतात फक्त 2-2.5 पानामध्ये होता. आम्ही किती केला? 22 पानाचा इतिहास केला आजपर्यंत. त्याचं अप्रिसिएशन नाहीये. पहिल्यांदा झालं. आधी काय होता, मोगलांचा होता, तो हटवला आणि शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी केला. परंतु आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय. उत्तर ऐकून घ्या काय चाललंय. जय. आता आपल्याला सगळ्यांना शिवाजी महाराजांचा आदर आहे, सर्वांना आदर आहे. तुम्ही खाली बसा, जागर झाला. हे आदर
काय चाललंय काय? शिवजयंती झाली, खाली बस. सभागृहात आता घोषणा देऊन झाल्या ना तुमच्या, झालं ते आता ऐकून घ्या ना त्यांचं. असं काय करता तुम्ही? ते पुढे तुमच्यासारखंच उत्तर देत आहेत. हा चला खाली बसा. परब साहेब तुम्हाला स्वस्त बसवत नाही का? बसा खाली. सभापती महोदय, मी फक्त सभागृहाला एवढी माहिती दिली पुढे चला, की पुढे. आजपर्यंत फक्त 2 ते 2.5 पानामध्ये ते चला, होता तो पुढे. केंद्र सरकारने या ठिकाणी 22 पानापर्यंत वाढवला. एवढी त्याचा चला. अभिनंदन तर पुढचं बोलू द्या ना. तुम्ही असा दबाव नका आणू तुम्ही. पुढचं बोलू भोईर द्या. साहेब नकाशाकडे बोलू द्या, बोलू चला. द्या. मंत्री बोलू द्या. मंत्री महोदय नकाशा पुरतं बोला. आता आधीच याच्यामध्ये तुमचं मान्य केलंय सगळं. चला. त्यांनी नकाशा देखील घेतला. तो इंग्रजी माध्यमाच्या 8वीच्या पुस्तकामध्ये आहे. परंतु आपण जेव्हा उर्दू माध्यमाचे आणि हिंदी माध्यमाचे पुस्तक बघितले त्या ठिकाणी तो नकाशा दिसून येत नाही. हे उत्तर दिलं बरोबर आहे. आम्ही केंद्र सरकारला लिखित विनंती केली आहे की तातडीनंच याचं इन्क्लुजन त्याच्यामध्ये करण्यात यावं. धन्यवाद. 9 तारखेला केली. आता 9 मार्च का 9 फेब्रुवारी विचारतायत? नाही नाही, 9 मार्च का 9 फेब्रुवारी विचारतायत मंत्री महोदय. ते मंत्री महोदय 9 फेब्रुवारी का 9 मार्च विचारतायत. शांतरा 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 शांतरा. मंत्री महोदय खाली बसा. हे पाच तुमच्या वतीने मी विचारते. बरं झालं का विचारून? तुमचं विचारून झालं असेल तर खाली बसा. मी तुमच्या वतीने विचारते की 9 फेब्रुवारी का 9 मार्च एवढंच त्यांना पाहिजे. 9 फेब्रुवारी कुठल्या महिन्याची विचारताय ते सांगा तुम्ही. 9 मार्च आज तर करू शकत मी नाही. आधी उत्तर ऑलरेडी आलेलं आहे. सांगितल्याप्रमाणे आधी देखील आपण केंद्र सरकारला विनंती केली. म्हणून सांगते तुम्ही त्यांना हे पहा सगळ्यांनी एकदम बोलायचं नाही. हे शांत बसा. घेरण्याचा कट करताय सभापती महोदय. तुम्ही पूर्ण करा. हे घेरण्याचा कट करताय. हे बरोबर नाहीये. नाही उत्तर भोईर साहेब उत्तर पूर्ण याच्या करा. आधी देखील केंद्र सरकारला आम्ही थांबा. विनंती केलेली आहे आणि आता पुन्हा 9 मार्चला आम्ही लेखी पुन्हा पत्र त्या ठिकाणी दिले. आज आज केलं ते झालं. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. विधिमंडळाचा अरे माझं काय म्हणणं आहे, 9 मार्चला त्यांनी आज केलंय ना. तुमचं 93च्या नुसार तुम्ही लक्ष वेधल्यावरती त्यांनी गंभीर दखल घेतली. आजच त्यांच्या लक्षात आलं ही 93 इकडे आलेली आहे आणि त्याच्यावरती उत्तर दिलं. त्याच्यामुळे मला काय वाटतं की त्यांनी दखल घेतली महत्वाचं आहे. तुम्ही कशाला भांडवल करता हा गोष्ट? नाही नाही नाही, त्यांनी आता सांगितलेलं आहे की सरकारने केंद्र सरकारकडे मागणी केलेली आहे, त्याचा ते पाठपुरावा करतायत. तर तुमच्या मग अहो माझी तुम्ही खाली बसा. आधी तुम्ही खाली बसा. चला उत्तर पूर्ण करा. याच्यावर तातडीनं पाठपुरावा करण्यात येईल. गांभीर्याने पाठपुरावा करणार आहेत. चला 6वी 93 अशोक उर्फ बाई जगताप